स्पर्मॅटोजेनेसिस. जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहेत, या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होते प्युबर्टी ऑनवर्ड्स, आणि तिथं इमॅच्युअर स्पर्म तयार होतात. समजा हा सेमिनिफेरस ट्यूब्यूल असेल तर याच्यामध्ये तयार होणार हे स्पर्म्स तयार होणार, इमॅच्युअर स्पर्म तयार होतात, आणि हे स्पर्म याचा जो ल्युमेन आहे, या सेमिनिफेरस ट्यूब्यूलचा हा ल्युमेन आहे, या ल्युमेन मधून ते इमॅच्युअर स्पर्म इथून ते स्पर्म इपिडायडॅमिस कडं जातात. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये तयार झालेले हे जे स्पर्म्स आहेत, तयार झालेले जे स्पर्म आहेत ते इथून इपिडायडॅमिस कडे कॅरी करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मिएशन. That is the release of immature sperms from seminiferous tubules to epididymis. That is called as spermiation. आता इथं आपण स्टडी करणार आहे स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म बनतात कसे आणि कधी. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये बनणार, पण कसे बनतात ते स्पर्म. समजा सेमिनिफेरस ट्यूब्यूलचं हे जर्मिनल इपिथेलियम आहे. जर्म सेल्स ज्या आहेत, जर्मिनल इपिथेलियम, या सेल्स इथं बनलेल्या नाहीत टेस्टिस मध्ये. त्या सेल्स एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना योक सॅक मधून इथं मायग्रेट झालेल्या असतात. मग मेल मध्ये पण त्या सेल मायग्रेट होतात योक सॅक मध्ये मधून, आणि फिमेल मध्ये सुद्धा त्या सेल्स मायग्रेट होतात. जर्म सेल्स या योक सॅक मधून सेक्स ऑर्गन मध्ये एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना मायग्रेट होतात. आता हे आहे क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम. क्युबॉइडल जर्मिनल इपिथेलियम आहे. जोपर्यंत प्युबर्टी पिरियड नसेल तोपर्यंत या सेल मध्ये काही बदल होणार नाही, पण ज्यावेळी प्युबर्टी पिरियड येईल, दॅट इज सेक्शुअल मॅच्युरिटी, त्यावेळी काय होतं, प्युबर्टी पिरियडला काय होतं, at puberty pituitary secrete FSH and LH. पिच्युटरी कडनं FSH आणि LH सारखे हॉर्मोन सिक्रेट होतात. आता इथं मी सर्टोली सेल दाखवतोय. आता FSH येणार कुठं, हे जे FSH आहे ते येणार ते सर्टोली सेल कडे येणार आहे. निरोप डायरेक्ट दिला जात नाही, इकडून म्हणजे मार्फत दिला जातो, आणि FSH च्या स्टिम्युलेशन मुळे सुरू होते स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. या स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मध्ये सुरुवातीला तयार होतात स्पर्मॅटोगोनियल सेल्स.
सुरुवातीला तयार होतात स्पर्मॅटोगोनियल सेल्स, आणि स्पर्मॅटोगोनियल सेल्स अर्थात या डिप्लॉइड असणार आहेत, या 2n असणार आहेत. याच्यामध्ये ग्रोथ होऊन याच्यापासून बनणार प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही पण सेल कशी असणार आहे? डिप्लॉइड असणार आहे. या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये होते मियोसिस फर्स्ट, मियोसिस 1 होणार आणि यापासून बनणार 2 सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हे डिप्लॉइड आहे, पण ह्या दोन्ही सेल कशा आहेत? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट कसे असतात? हॅप्लॉइड असतात. या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये पुन्हा मियोसिस सेकंड कंप्लीट होते आणि मियोसिस सेकंड कंप्लीट होऊन यापासून बनणार 1 2 3 4, याच्यापासून बनणार 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स. म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही डिप्लॉइड सेल आहे, 46 क्रोमोसोम नंबर आहे. तिच्यामध्ये मियोसिस डिव्हिजन होणार, मियोसिस फर्स्ट होणार आणि 2 हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनणार. 2 हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये मियोसिस सेकंड कंप्लीट होणार आणि 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स तयार होणार. आणि हे नॉन मोटाईल स्पर्मॅटिड्स, हे नॉन मोटाईल आहेत, नॉन मोटाईल स्पर्मॅटिड्स. या प्रत्येक स्पर्मॅटिड पासून मोटाईल स्पर्मॅटोझोआ तयार होतात. स्पर्म किंवा त्याला स्पर्मॅटोझोआ असं म्हणायचं. आता नॉन मोटाईल स्पर्मॅटिड पासून मोटाईल स्पर्म तयार होण्याच्या एवढ्या प्रोसेसला म्हणायचं स्पर्मिओजिनेसिस. या प्रोसेसला म्हणायचं, एवढ्याच प्रोसेसला म्हणायचं स्पर्मिओजिनेसिस. आणि ही जी टोटल प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला म्हणायचं स्पर्मॅटोजेनेसिस. या टोटल प्रोसेसला म्हणायचं स्पर्मॅटोजेनेसिस. आणि नॉन मोटाईल स्पर्मॅटिड पासून मोटाईल स्पर्म बनवण्याच्या प्रोसेसला म्हणायचं स्पर्मिओजेनेसिस. आणि टोटल प्रोसेसला आपण तर ही सेल आहे, ह्या सेलचं कंप्लीट कन्व्हर्जन व्हायला 74 डेज लागतात, ही चर्चा केलेलीच आहे. तर प्युबर्टी पिरियडला एकदा FSH इथं आलं आणि FSH न निरोप दिला की तुम्ही स्पर्म प्रोडक्शन चालू करा, कारण गॅमेटोकायनेटिक हॉर्मोन आहे FSH. गॅमेट्स बनवायला सांगणारं हॉर्मोन आहे. टेस्टिस म्हणा किंवा ओव्हरी म्हणा, मेल किंवा फिमेल मध्ये गॅमेट्स तयार करण्याच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करणारं आहे FSH हॉर्मोन. आणि एकदा गॅमेट्स तयार व्हायला सुरू झाले की मग पुढे जाणार, हे पुढे जाणार आणि गॅमेट्स तयार होत राहणार.
1 ग्रॅम टेस्टिसचा विचार केला तर त्याच्यामध्ये 1000 स्पर्म बनवले जातात. 1000 स्पर्म्स. मग आपल्या टेस्टिस किती आहेत? 10 ते 15 ग्रॅम. मग समजा आपण 14 ग्रॅम टेस्टिस विचारात घेतली. 1 ग्रॅम ऑफ टेस्टिस, 14 ग्रॅमची टेस्टिस आहे समजा, तर इथं 14,000 स्पर्म तयार होणार. काय पर सेकंद वगैरे इतक्या स्पीडनं तयार होत असतात. त्यामुळे लाखो 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 स्पर्म सतत सुरू असतात. सो प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इज कंटिन्युअस प्रोसेस. फक्त वय वाढेल तसं काय होतं, जे स्पर्म्स असतात तयार होणारे त्यातले मोटाईल ॲक्टिव्ह स्पर्मचं प्रमाण कमी होतं. याच्या पलीकडं काही फरक पडत नाही. वयाप्रमाणे ही प्रोसेस थोडी कमी स्पर्मॅटोजेनेसिस होते. याच्या पलीकडं फारसा काही फरक पडायचं काही कारण नाही. त्याच्यानंतर सर्टोली सेल्स, इथूनच हार्मोन आत गेलं. FSH ची माहिती इथूनच पुरवलेली आहे. अँड्रोजन बायटिंग प्रोटीन आहे, मुलारियन हार्मोन आहे, इनहिबिन आहे. या स्पर्मला जे स्पर्म बनलेले आहेत त्या स्पर्मला अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड केला. इथं अटॅच झाले आहेत ते, इथं एंट्री केली त्यांनी. आता याला नरिश करणार, या स्पर्मला इथंच अटॅच झालेले आहेत, त्याला नरिश करणार, अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करणार. आणि मग हे स्पर्म हळूहळू त्या जो सेमिनिफेरस ट्युब्युलचा ल्युमेन आहे, स्पर्मिएशन म्हणतोय आपण, त्या स्पर्मिएशनच्या प्रोसेसमध्ये इनॲक्टिव्ह आहेत. हे स्पर्म कसे आहेत? हे स्पर्म इनॲक्टिव्ह आहेत. इनॲक्टिव्ह आहेत ते स्पर्म. हे स्पर्म या दरम्यानचे तयार झालेले स्पर्म जे आहेत ते टेस्टिसमध्ये तयार झालेल्या स्पर्ममध्ये फर्टिलायझेशनची कॅपॅसिटी नसते. म्हणजे आपण जर समजा टेस्टिसमध्ये, आता इथं सेमिनिफेरस ट्युब्युल मधले हे स्पर्म जर काढून घेतले आणि एक बरोबर फ्युजन घडवायचा प्रयत्न केला तर ते पॉसिबल नाही आहे, कारण ते इनॲक्टिव्ह असतात. ते इनॲक्टिव्ह स्पर्म आहेत. तर इमॅच्युअर म्हणू आपण, इनॲक्टिव्ह म्हणण्यापेक्षा इमॅच्युअर म्हणू. आणि मग त्यांचं फायनल मॅच्युरेशन कुठं होतंय? इपिडायडॅमिस मध्ये. इपिडायडॅमिस मध्ये स्पर्म स्टोअर केले जातात. इपिडायडॅमिस मध्ये त्याचं फायनल मॅच्युरेशन होतं, नरिश केले जातात. टेल मध्ये महिना किंवा त्याच्याही पेक्षा जास्त काळापर्यंत ते स्पर्म स्टोअर केले जातात. आता त्याच्यापैकी फॅगोसायटॉसिस प्रोसेसनं मारलेही जातात काही स्पर्म्स. तर ही प्रोसेस आहे स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे एका प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून, बघा सेल कशी आहे, जर्म सेल पासून काय बनलंय? स्पर्मॅटोगोनियल सेल. स्पर्मॅटोगोनियल सेल पासून काय बनलंय? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून काय झालंय? मिओसिस फर्स्ट झालेली आहे. हे डिप्लॉइड आहेत इथपर्यंत सगळ्या सेल डिप्लॉइड आहेत. इथं मिओसिस फर्स्ट झालेली आहे आणि यापासून बनलेल्या आहेत सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. हे हॅप्लॉइड आहेत सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. प्रत्येक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून
हे बनलेत स्पर्मॅटिड्स. हॅप्लॉइड 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 हॅप्लॉइड. 4 स्पर्मॅटिड्स आर फॉर्म्ड. नॉन मोटाईल स्पर्मॅटिड्स बनलेले आहेत. आणि या प्रत्येक स्पर्मॅटिड पासून बनणार मोटाईल स्पर्म किंवा त्याला आपण स्पर्मॅटोझोआ म्हणतो. हॅप्लॉइड 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 स्पर्म्स बनले. आता ही जी टोटल प्रोसेस आहे, या टोटल प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. परंतु इथून एवढी जी प्रोसेस आहे, मेटामॉर्फोसिसची प्रोसेस आहे, कन्व्हर्जन ऑफ नॉन मोटाईल स्पर्मॅटिड इनटू स्पर्मॅटोझोआ, एवढ्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं? स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस ही सतत होणारी प्रोसेस आहे. एफएसएचचं स्टिम्युलेशन झाल्यामुळं मेल गॅमेट्स, एफएसएचच्या स्टिम्युलेशनमुळं हे मेल गॅमेट्स सतत बनतात. लाखो स्पर्म्स सतत बनत असतात. कंटिन्यू प्रोसेस आहे थ्रूआउट लाईफ. याला काही स्टॉप वगैरे नाही आहे. याला म्हणजे मेलकडनं फक्त मेल गॅमेट दिले जातात. जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या फिमेलवर जास्त आहेत. त्यामुळं आयुष्यभर गॅमेट रिलीज फिमेल करत नाही आहे, पण मेल मात्र आयुष्यभर मेल गॅमेट रिलीज करण्याचं काम करत असतात. दिस इज अबाउट स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस. थँक यू व्हेरी मच.